बाळराजे, खूप भाग्यवान तुम्ही. भाग्यवान आहोतच आम्ही. तुम्हाला मागण्या अगोदरच सगळं मिळालं हो. तुम्ही आम्हाला जिरेटोप दिला आणि आबासाहेबांनी आम्हाला कवड्यांची माळ दिली. मज्जाच आहे. तुम्हाला कल्पना नाही, महाराजांनी तुम्हाला कवड्यांची माळ नाही दिली, त्यांनी आम्हाला होकार दिला. आता कसोटी तुमची. तुम्ही मागे हटायचं नाही. खूप अभ्यास करा, भाषा शिका, शस्त्र चालवा, त्यात पारंगत व्हा. महाराजे, आम्हाला खूप आनंद झालाय. अहो, महाराजांनी तर सांगूनच टाकलंय उत्तराधिकारी कोण ते. महाराजे, तुम्ही खूप नशीबवान आहात. आणि आम्ही. अगबाई, तुम्ही या ना. थोरल्याबाई साहेब, खूप आनंदी दिसताय. याआधी तुम्हाला एवढा आनंदी कधी पाहिलं नव्हतं आम्ही. आम्हाला महाराजांचा निर्णय खूप आवडलाय. महाराजांचा निर्णय आवडला? हो हो, खूप आवडला. महाराजांनी योग्य निर्णय घेतला. खरंच द्रष्टेपणा म्हणतात ना, तो हाच. बघा ना, महाराजांनी शंभूराजेंना पन्हाळगडावर पाठवलं. त्यामुळे दक्षिणेवर जरब बसली. कुतुबशाह, आदिलशाह कोणतीच हालचाल करणार नाही. आणि शंभूराजे तिकडे चांगलाच कारभार करताय. अहो, आम्ही तर हे सुद्धा ऐकले की त्यांनी बुर्जावर तोफा बसवल्यात, फौजांची बांधणी केली. एवढंच नाही तर पन्हाळगडावर कचेऱ्या उभारल्यात. खरंच महाराजांनी त्यांना वाव दिला आणि शंभूराजेंनी करूनही दाखवलं. धाकट्याबाई साहेब, बरोबर बोलतोय ना आम्ही? हा. आता दक्षिणेकडे शंभूराजे आणि उत्तरेकडे बाळराजे. मग स्वराज्याकडे वाकडी नजर करण्याची कोण हिम्मत करणार सांगा? धाकट्याबाई साहेब, अहो थांबा तरी. मातोश्री, थांबा. आम्हाला महाराजांचा निर्णय खूप आवडलाय. कुठेतरी काहीतरी चुकतंय. महाराजांनी जो निर्णय आम्हाला सांगितला त्यामुळे थोरल्याबाई साहेबांना आनंद कसा होऊ शकतो की महाराजांनी त्यांना वेगळाच निर्णय सांगितलाय असेल कदाचित. पण महाराज असं करणार नाहीत. काय झालंय? राणी साहेब, आपण कसला एवढा विचार करता आहात? नाहीतर असंच. आमच्या समोरून गेलात आता, आम्हाला पाहिलं देखील नाही. कधी? आम्ही आलो तेव्हा तुम्ही होता? होय. बाई, असं कसं झालं आमच्याकडून? राणी साहेब, बसा. राणी साहेब, आम्ही आमचा निर्णय तुम्हाला सांगितला. तो आवडला नाहीये का तुम्हाला? आवडला. मग कसला एवढा विचार? महाराज, आपण म्हणताना म्हणाला होता स्वराज्याचे उत्तराधिकारी शंभूराजे असतील म्हणून. पण मग ते गडावर का नाही? रायगडापासून दूर आहेत ते. शंभूराजे रायगडावर नाहीत यातही आमचं राजकारण आहे. योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला ते देखील सांगू. आणि पुतळा राणी साहेब, शंभूराजे केवळ शरीराने आपल्यापासून दूर आहेत, मनाने नाही. त्यांना बघायचं म्हटलं तरी ते दिसणार नाही. किती दिवस झाले आम्ही त्यांना पाहिलं नाही. असं वाटतं इथून उठावं आणि पन्हाळगडावर जावं. मग जा.
कोणी रोखलंय तुम्हाला? तुम्ही खरंच म्हणताय? खरंच? अहो, लेकरू आहे तुमचं, आणि लेकराला भेटायला जाण्यासाठी कोणाची कशाला परवानगी हवी? आम्ही लवकरच निघतो आणि पन्हाळगडावर जातो. निघा. शंभूबायाला देखील खूप आनंद होईल. आम्ही तयारी करतो. करा तयारी. आणि पुतळा आणि साहेब, मनात कोणतीही शंका ठेवू नका. बरं, शंभूराजे भेटल्यानंतर आमच्या मनातला विचार त्यांना देखील सांगा जरूर. उत्तराधिकाराचा? होय. सुनबाई, काय व डोळे एवढे गरा गरा फिरायला लागले? काय झालं? धरात्या, पुतळा मातोश्री येत आहेत. काय? काय झालं? युवराज हवा? धरात्या, राहू, नाही, नाही सांगायचंय. राहू इकडे ये. काय ग, तू लेकाची सोडून सोन्याची बाजू घेतीस होय? सांगू टाक ना काय गुपित आहे. तुम्ही विचारा की तुमच्या कारभारणीला. मी आकाशाला तुमच्यात पडू? तुम्ही व्हाल ग्वाड आणि म्या होईन द्वाड. असं युवराजनी काय आहे? काय नाही, पाहुणा येणार आहे, खास पाहुणा. ठीक आहे, तुम्ही करा तुमच्या पाहुण्याचं स्वागत. आम्ही जरा मुधोळ परिसरात जाऊन येतो. तिकडे पुंडावा माजलाय. अहो युवराज, आम्ही सांगितलं ना, पन्हाळगडावर खास पाहुणा येणार आहे. तुम्हाला नाही जाता यायचं. महाराज नाही, बाळराजे नाही. मग आबासाहेब? नाही हो, आणि आम्हाला नका विचारू. आम्ही सांगतोय एवढं तरीही जाण्याचा आग्रह धरताय. ठीक आहे, आम्ही जाऊन येतो. काय आम्हाला नाही थांबता येणार, जबाबदारी आहे ना आमच्यावर. अव सुनबाईंचं ऐकावं आणि लेकरुया बायकोचा तर शब्द कधीच टाळू नये. असं? मग बायकोनी सुद्धा नवऱ्यापासून गुपित ठेवू नये, सांगून टाकावं. अव ती आता सांगितल्याशिवाय राहणार आहे व्हय? तर तुम्ही बी जरा दम काढा. कोणीतरी खाशी आसामी येणार आहे असं कानावर आलंय देवा. कुणीतरी म्हणजे कोण? ना आपल्याला समजायला पाहिजे. पण तुम्ही कशावरून म्हणताय कुणी खाशी आसामी आहे म्हणून? हा, अहो देवा, घोड्यावर कसलेलं जीन काढून घेतलं शंभूराजांनी. घोड्यांना पागेतही रवाना केलं. यावरून गोष्टी लक्षात येतात देवा. म्हणजे नक्की कुणीतरी खाशी आसामी असणार. मी काय म्हणतो, महाराष्ट्र नसतील ना? नाही, महाराज नाही. मला वाटतं शृंगारपूरचं पिलाजीराव असतात, म्हणजे शंभू महाराजांचं सासरे बुवा. नाही नाही नाही, पिराजीराव शिर्केही नसणार. अहो, पिराजीरावांची वर्दी सदरेवर लगेच बदलली असती. हे बी खरंच म्हणा. म्या काय म्हणतो, अशी कोणती गोष्ट होती जी आतमध्ये कळाली आणि आपल्याला समजली नाही? याचाच अर्थ असा की येणारी आसामी ही नक्कीच कुणीतरी खास आहे. हो, असू दे. त्यांच्या खास असण्याला आमचा काहीही मज्जाव नाही. पण आपल्याला कळायला नको का? म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. पण विचार कोणाबाबत करायचा याचाही विचार करायला हवाय. विचार करा. थेट शंभूराजांच्या जवळ जाणारा असा पाहुणा
कोण? जी धनी. काय पार कुठं होतास तू? मी आपलं घोड्याला तोबरा देत होतो. बरं ठीक आहे. ऐक, सदरेवर जा आणि खबर काढून आण. जी. पर कोणती खबर? गडावर कोणीतरी खास पाहुणा येणार आहे. युवराज्ञींना माहिती आहे, पण आमच्यापासून दडून ठेवली खास पाहुण्याची खास खबर. तू सदरेवर जा आणि हा पाहुणा कोण ती खबर काढ. एवढंच ना, ह्यो गेलो आणि ह्यो आलो. रायप्पा, जी. कुठे निघालात? म्या आपलं ते धनी. हा ते आम्ही रायप्पाला पाठवा. रायप्पाला पाठवा किंवा तुम्ही जा. सदरेवर पाठवा किंवा कुठेही पाठवा. माहिती नाही ती नाहीच मिळणार. असं हो. आम्हाला आव्हान. तसं समजा हवं तर. ठीक आहे, रायप्पा तू इथंच थांब. आम्ही स्वतः सदरेवर जातो आणि चुटकीसरशी माहिती काढतो. बघा, नाहीतर फसाल. बघू, घोडा मैदान जवळच आहे. ओ पाहुणा, कोण तुम्ही? प्रणाम. मैं कलश, कवी कलश. कोण कवी कलश? अहो नीट सांगा ओळख. मी कवी आहे, कविता करतो. कनौजवरून आलो. मी युवराजांबरोबर रायगडावर होतो आणि त्यांच्याबरोबर शृंगारपुरात सुद्धा होतो. मी मित्र आहे त्यांचा. थांबा थांबा, इकडे या. अहो हा कलुषा, आलं लक्षात? कलुषा? आत्ता आलं लक्षात. आता हा इकडे आला म्हणजे पन्हाळगड परिसरातले सगळे रेडे बिथरणार. रेडे बिथरणार? अहो काय बोलताय? तर काय, अहो रेड्याचं कातडं काढण्यात हा तरबेज. हा कातडं काढायला आणि त्यावर बसून शंभूराचे तप करायला. असं आहे होय? अहो अनाजी पंतांना यानच दुरुत्तर दिली होती. म्हणजे मग हा पट्ट्याबोळ आता ठरलेलाच आहे. शृंगारपुरात अश्वदल उभारणीत याचा हात होता. कविता ग्रंथ लिहिण्यात याचा मेंदू होता. म्हणजे आता पट्ट्याबोळवर थांबत नाही, महापट्ट्याबोळ होणार. असं करा देवा, याला टाकळत ठेवा, म्हणजे आपला वचक राहील. आलोच. ओ कलश भाऊ. जी. शंभूराजे जरा कामात आहेत. हा, मी तुमचा निरोप देतो त्यास. तो पत्र तुम्ही माझ्या सोबत चाल. हा चला चला या. काका साहेब, असू दे. काय येणं झालं सदरेवर? गडावर कुणी पाहुणे येणार आहेत? म्हणजे सदरेवर तशी काही खबर? पाहुणं? नाही नाही, तसं काय सांगावा नाही, निरोप नाही. आणि तसं काय असतं तर कवाच तुम्हाला निरोप दिला नसता का म्या? आणि आम्ही सामोरं गेलो असतो पाहुण्यासनी. असं म्हणजे सदरेवर काही खबर नाही तर? नाही नाही नाही, पण आज तर खबर आलीये. त्याच विचारात आम्ही आहोत. आपली कुजबूज सदरेवर आली, त्यामुळे आम्ही हे अंदाजच बांधतोय. ठीक, कळेल लवकरच कोण पाहुणे येणार आहेत ते. नुसतं पाहुणं नाही, खाशी आसामी आहे. त्याशिवाय थेट आतमध्ये बातमी केली नाही. पाहू, तुम्हाला समजलं तर आम्हाला कळवा.
वृंदावन कुंज में गुंजन मधुप कुंज। वाह, वृंदावन कुंजन में गुंजत मधुप कुंज। कुंज बनी रहे सुरलोक के अशारे से। तह शंभु राजे मई विलोके ब्रजराज जापई। अंग अंग वरिये अनंग अंग छोर से। अंग अंग वरिये अनंग अंग छोर से। संबराज कही मेरी पति तू हाथ रहे। ल मेरे मन इहई तेरे बिन लगा वही तीर। तेरे बिन लगावई तीर। संब कही सुनी दीन दयाल सो। संब कही सुनी दीन दयाल सो। मेरी हंसी भय तेरी हंसी है। युवराज, कविराज, कविराज किती दिवसांनी दिसताय. कसे आहात? ठीक हो, चला आज चला. अभी आया. पंत कविराज आले आहेत हे सांगितलं नाही आपण आम्हाला. आम्ही त्यांच्याविषयी फक्त ऐकून होतो, प्रत्यक्ष कधीच पाहिलं नव्हतं ना, त्यामुळे. पण कोणी कवी आलाय असा निरोप दिला होता. कवी? काकासाहेब हे आमचे मित्र आहेत. मित्र, आणि तुम्ही त्यांना ताटकळत ठेवलं. यापुढे लक्षात असू द्या. युवराज माफी असावी. या कविराज. अनाजी पंत म्हणतात तेच खरं होणार. काना मागून येऊन तिखट होणार. या युवराजनी. युवराजनी, कुठे आहात तुम्ही? तुम्हाला वाटत असेल आम्ही पाहुण्याचं नाव विचारणार आहोत, पण आता गरज नाही त्याची. युवराजनी, तुम्ही लाख नाव लपवा पाहुण्याचं, पण आम्हाला पाहुणा भेटला, आम्ही त्याचं आगत स्वागत केलं आणि घेऊन सुद्धा आलोय. कभी मातोश्री आला सुद्धा. कविराज, तुम्ही? काय म्हणालात तुम्ही? मातोश्री आल्या म्हणजे तुमचा येणारा पाहुणा मातोश्री होत्या तर? हो युवराज, पुतळा मातोश्री रायगडावरून आपल्याला भेटायला येत आहे. आणि एवढी गोड खबर तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवली. तुमच्यापासून काही लपतं का? केव्हा येणार आहे? अर्ध्या वाटेत आल्याही असतील. बघा युवराजनी, आमच्या मित्राचा पायगुण बघा. कविराज आले आणि पाठोपाठ मातोश्री येत असल्याची खबरही मिळाली. खरंच हो. कविराज, आम्ही गुळपाणी घेऊन येतो. बसा. नाही, नको युवराजनी, गुळपाणी झालंय आमचं. मग भोजन करा. आम्ही पानं वाढायला घेतो. खरंच भोजन नकोय. मित्राला भेटून पोट भरलेलं दिसतंय. जी बिल्कुल वही हाल है. भेटता क्षणी काव्याची मैफिल तर सजली नाही ना? आधी काव्याची मैफल सजली आणि मग आम्ही भेटलो. लेकिन सच का युवराज नहीं, हम युवराज से झगड़ा करने आए हैं. झगडा? जी, जमेल तुम्हाला भांडायला? जमवणार. युवराजनी, सावली तनूची तनूला न सोडी. युवराजांनी सोडली. वा 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 कविराज. सावली तनूची तनूला न सोडी. तशा भावनेची आमुची ही जोडी. तशा भावनेची आमुची ही जोडी. उपमा नसे त्यास एवढी एवढी अपार त्यात गोडी. वाह युवराज वाह, बहुत खूब, वाह वाह. आणि भांडणाचं काय?